पुणे की पसंत, मोरे वसंत आणि पुण्यातील मनसेचे फायर ब्रँड नेते अशी ज्यांची ओळख होती ते वसंत मोरे अचानकपणे राजकारणातून संपले कसे काय आणि सोशल मीडियामध्ये आता त्यांची न्यूज पण का दाखवली जात नाही. वसंत मोरेंचा नक्की गेम कोणी केला आणि कुठे झाला याबद्दलचीच आज आपण माहिती बघणार आहोत. पुण्यातील मनसेचे शहराध्यक्षपदी राहिलेले वसंत मोरे एकेकाळी एवढे प्रसिद्ध होते की सोशल मीडियावर त्यांची चर्चा असायची, मीडियामध्ये पण त्यांनाच कव्हरेज दिलं जात होतं. परंतु आज त्यांच्यावर अशी वेळ आलेली आहे की वसंत मोरे कुठेच आपल्याला बघायला मिळत नाहीत. एक प्रकारे वसंत मोरे गायबच झाल्याचं चित्र दिसत आहे. परंतु त्यांनी मनसे का सोडली आणि अचानकपणे ते गायब का झाले, तर वसंत मोरेंचा गेम कुठे झाला त्याला एकमेव गोष्ट जिम्मेदार आहे, ते म्हणजे राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या बाबतीत जी भूमिका घेतलेली होती तिला डायरेक्टली विरोध करणं. वसंत मोरे यांनी डायरेक्टली विरोध केल्यामुळे राज ठाकरे यांनी त्यांना मनसेच्या शहराध्यक्षपदावरून काढून टाकलं आणि त्यानंतर लोकलचे जेवढे काही नेते होते त्यांनी पण वसंत मोरे यांना विरोध करायला सुरुवात केली. आता यामध्ये वसंत मोरेंचीच चूक आहे असं कशावरून म्हणता येतं, तर जेव्हा तुम्ही एखाद्या पक्षाची आयडिओलॉजी मान्य करता तेव्हा तुम्हाला पक्षाच्या आयडिओलॉजीनुसारच चालावं लागतं किंवा पक्षाचे जे सर्वे आहेत त्यांचा आदेशच तुम्हाला मानावा लागतो. स्वतःचं काय मत आहे याला काहीच महत्त्व असू शकत नाही. तरच तुम्ही पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून राहू शकता किंवा पक्षामध्ये टिकू शकता. परंतु वसंत मोरे यांनी असं केलेलं नाही. डायरेक्टली त्यांनी राज ठाकरे यांना अपोज केलं आणि राज ठाकरे यांना अपोज करताना त्यांनी असं म्हटलं की मला ही भूमिका पटलेली नाही. मी नेता सर्व धर्मीय लोकांचा आहे. माझ्या मतदारसंघातील मुस्लिम समाज जो आहे त्यांचा सुद्धा मला आदर करावा लागणार, त्यांचा सुद्धा मला पाठिंबा आहे, मी त्यांचा सुद्धा विचार करणार. तर साहेबांच्या या भूमिकेला माझा पाठिंबा असूच शकत नाही असं स्पष्ट मत वसंत मोरे यांनी मांडलं आणि सगळा खेळ त्याच ठिकाणाहून सुरू झाला. ही भूमिका पूर्णपणे वसंत मोरेंची चुकीची आहे. याचं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या पॉलिटिकल पार्टीशी जोडले जाता तेव्हा तुम्हाला पॉलिटिकल पार्टीची आयडिओलॉजी पटलेली असते, म्हणूनच तुम्ही जॉईन झालेले असता. आणि अशामध्येच जर एखादा पक्षाध्यक्ष निघतो आणि जर त्याला तुम्ही विरोध केला तर पक्षामधून तुमची हकालपट्टी होऊ शकते किंवा पक्षामध्ये तुमचं स्थान महत्त्वपूर्ण राहू शकत नाही. ही गोष्ट जगजाहीर आहे, परंतु हीच गोष्ट कुठेतरी वसंत मोरे यांना कळलेली नसावी असंच दिसून येतं या सगळ्या प्रकारावरून. आता ही जर गोष्ट एक्झाम्पल देऊन समजून घ्यायची असेल तर बेस्ट एक्झाम्पल आहे बाळा नांदगावकर. आता यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बाळा नांदगावकरांना एक प्रश्न विचारण्यात आलेला होता प्रचारादरम्यान की तुम्ही तर राज ठाकरे यांचे एवढे जवळचे आहेत, मित्रच आहेत किंवा तुमचे पारिवारिक संबंध सुद्धा आहेत, कधी तुम्ही असं म्हणता का राज ठाकरेंना की तुमची ही गोष्ट चुकली. यावर बाळा नांदगावकरांना खूप चांगलं असं उत्तर दिलेलं आहे. बाळा नांदगावकर असं म्हटले, नाही, माझी कधीच तेवढी हिंमत होत नाही किंवा मी साहेबांना म्हणू शकत नाही की तुमची ही गोष्ट चुकली. हां, मी फक्त साहेबांनी जर मला विचारलं की हे बरोबर आहे का, तर यावर मी फक्त एवढंच उत्तर देतो की ही गोष्ट आपण अशा प्रकारे करायला पाहिजे किंवा अशी करायला पाहिजे, परंतु मी डायरेक्टली तुमचं हे चुकलंय असं म्हणत नाही. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा मी सजेशन देऊन पण साहेबांनी जर करेक्शन केले नाहीत किंवा माझं म्हणणं ऐकलेलं नाही तर मी असं समजून जातो की नाही, साहेबांना तीच गोष्ट करायची आहे किंवा साहेबांनी विचार करूनच ती गोष्ट केलेली आहे. मग मी माझं मत बाजूला ठेवतो आणि जे साहेबांनी आदेश दिलेला आहे किंवा जी गोष्ट करायला सांगितली आहे मी त्याप्रमाणेच करतो, त्यामध्ये माझं मत येऊ देत नाही. हीच भूमिका आपण जेव्हा एखाद्या पक्षाशी जोडले जातो तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्याचे असायला पाहिजे किंवा नेत्याचे असायला पाहिजे, तरच आपण पक्षामध्ये टिकून राहू शकतो. हे जग जाहीर आहे, कारण पक्षापेक्षा कोणीच मोठा नसतो. पक्षाची जी आयडिओलॉजी असते ती मान्य असल्यामुळेच आपण त्या पक्षात गेलेलो असतो. आणि जर अचानकपणे तुम्ही स्वतःला पक्षापेक्षा मोठे समजायला लागले तर तिथेच आपली अधोगती होत असते. आणि ही गोष्ट वसंत मोरे यांच्या प्रकरणावरून समजून येते. तर जसं की आपल्या व्हिडिओचा टॉपिकच होता की वसंत मोरे यांचा नक्की गेम कुठे झाला आणि कोणी केला, तर वसंत मोरे यांचा गेम मशिदीवरील भोंग्यावरूनच झाला. आणि तर त्यांचा गेम कोणी केला, तर त्यांनी स्वतःचा गेम करून घेतला असं तुम्ही म्हणू शकता. आता भविष्यामध्ये त्यांच्याकडे संधी येतील, आमदार होतील, खासदार होतील, जे काय होईल ते भविष्यात होईल. परंतु सध्याच्या ज्या कंडिशन आहेत त्याच्यावरून तर तुम्ही असं म्हणू शकता की मनसे सोडून वसंत मोरे यांनी चांगली चूक केली.